गेल्या काही दिवसांपासून नेत्यांची हेलिकॉप्टर तपासणी असेल किंवा आपण ज्यावेळेस प्रवास करतो त्यावेळेस आपली अचानक गाडी थांबवली जाते आणि ती चेक केली जाते, डिक्की उघडायला लावली जाते, ती सगळी तपासली जाते आणि महाराष्ट्रात अशा तपासणीमध्ये कोट्यावधी रुपये या ठिकाणी बेहिशोबी सापडलेले आहेत. मात्र हे नेमकी पथकं काय असतात, ही काय काय काम करतात, ह्या कोणत्या रूलनी तयार केला जातो, त्याचा उद्देश काय आणि त्यांनी काय काय तपासावं, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. विकास मीना सर आपल्यासोबत आहेत. काय रूल आहे ज्यामुळे ही अशी पथकं स्थापन केली गेली निवडणूक? नमस्कार. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निवडणूक अनाऊन्स झाल्यानंतर आचारसंहिताची अंमलबजावणी आपण करतोय आणि त्यासाठी मोस्टली 4 टाईपचे पथक असतात. त्यामध्ये फ्लाइंग स्क्वॅड असतात, त्यांना आपण FST म्हणतोय, आणि त्यासोबत एस्थेटिक पथक असतात, त्यांना SST म्हणतोय, स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम. हे 2 मेन टीम आहे आणि त्यासोबत कोणी VIP आला त्यांच्या व्हिजिट करण्यासाठी, त्यांची रॅली बघण्यासाठी आपल्या व्हिडिओ रेकॉर्डिंग टीम असतात आणि त्या व्हिडिओची तपासणी करण्यासाठी व्हिडिओ व्ह्यूइंग टीम असतात. अशा रीतीने 4 आपल्याकडे पथक असतात. ते आपला RPA ॲक्ट खाली त्यांची आपण नियुक्ती करतो आणि इलेक्शन अनाऊन्स झाल्यानंतर लगेच यांची कारवाई आपण स्टार्ट करतो आणि नोटिफिकेशन झाल्यानंतर स्थगित पथक काम करतात आणि ते काउंटिंगच्या डेपर्यंत राहतात. अशा रीतीने प्रत्येक पथक स्वतःचा जे मॅन्डेट दिलेला आहे, जे तपासणीचा जे आदेश दिलेला आहे, त्याची तपासणी त्या ठिकाणी जाऊन ते तपासणी करतात. बरं, किती अधिकारी असतात एका टीममध्ये आणि त्यांना काय दर्जा असतो, म्हणजे त्यांच्याकडे काय अधिकार असतात? जसा तुम्ही आता रस्त्यामध्ये जाताना आपले गाडी थांबतात, त्यामध्ये त्याला आपण SST म्हणतोय. त्या ठिकाणी 4 कर्मचारी असतात आणि ते कर्मचारी आपल्या जिल्ह्यामध्ये 3 शिफ्टमध्ये 8-8 तासामध्ये काम करतात. 4 कर्मचारीमध्ये जे सिनियर रँकचा माणूस आहे त्याला आपण एक्झिक्युटिव्ह मजिस्ट्रेटची पॉवर दिलेली आहे. ते त्या ठिकाणी कॅश सापडला तर त्याचा पंचनामा करतो आणि त्याच्या कोर्टासमोर एव्हिडेन्शियल व्हॅल्यू जास्त राहते. त्या कारणामुळे त्याला एक्झिक्युटिव्ह मजिस्ट्रेटचा दर्जा आपण दिलेला आहे. त्यासोबत एक सपोर्टिंग कर्मचारी असतो, एक पोलीसचा कर्मचारी असतो आणि एक व्हिडिओग्राफर असतो. तो पूर्ण जे आपल्या गाडीची तपासणी होतात त्याची पूर्ण रेकॉर्डिंग, गाडीच्या नंबरपासून प्रत्येक डिग्गीमध्ये काय आहे, फ्रंट सीटवर काय आहे, ते सगळी तपासणी त्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये राहतात. बरं, हे सापडलेल्या पैशांचं काय होतं पुढे? सर्वात महत्त्वपूर्ण आहे की कोणालाही असा काळजी करण्याची गरज नाही आहे. हे निवडणूक पर्पजसाठी कोणालाही कॅशच्या मार्फत मतदारांना प्रलोभन होणार नाही, या संदर्भात हे आपण तपासणी करतोय. जर आपल्याकडे 50,000चे वरचे कॅश जर सापडून आली तो त्याला आपण एव्हिडन्स विचारतो की तुम्ही काय कामासाठी याचा वापर करणार आहे, कुठून हे कॅश आला होता, आणि जर काही पण संशय आला तर ते आपण लगेच सीज करतो आणि आपल्या जिल्ह्याच्या ट्रेजरी ऑफिस आहे त्यामध्ये ठेवतोय. नेक्स्ट डे आपण एक सीजर कमिटी आहे जिल्हा लेवलवर, त्यामध्ये स्वतःचा जे पण तुमच्याकडे एव्हिडन्स आहे की मी बँकाकडून काढला या मी काही जमीन विक्री केली होती त्यामध्ये मला हे फंड हे कॅश भेटलेला आहे किंवा माझी जे आता पीक आहे त्याची विक्री केलेली आहे त्यातून मला हे निधी भेटलेली आहे, अशा रीतीने स्वतःचा एव्हिडन्स दाखवावा लागतो. जर एव्हिडन्स बरोबर वाटला तो ते लगेच आपण त्याला रिलीज करू शकतो किंवा इलेक्शन नंतर रिलीज करू शकतोय. जर डाऊटफुल आला तो आपण जे आपला RPA ॲक्ट खाली जे कायदा आहे त्यामध्ये आपण तपासणी करतोय. जस्ट इन केस यामध्ये एक नवीन अटी आहे की 10 लाखाचे वरचे कोणताही कॅश असा दिसून आला की ज्याच्या शहानिशा होत नाही तो आपण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला तो फॉरवर्ड करतोय. बरं, वाहनं तपासावीत म्हणजे कुठली? यामध्ये जे एस्थेटिक पथकचा जे लीडर असतो त्याचा मेन कन्सर्न असतो की त्यांना कॉल घ्यायचा की कोणती व्हेकल तपासणी करायची. ते त्यांना ज्या व्हेकलवर संशय वाढतो त्या व्हेकलला थांबवून आणि त्याची तपासणी करू शकतो. आणि माझी सगळ्यांना विनंती राहणार आहे की या पूर्ण प्रोसेसमध्ये सगळ्यांना सहकार्य करावा आणि यामध्ये असा कोणालाही इन्कन्व्हिनियन्स होण्याचं कारण नाही आहे, कारण आपण लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी तपासणी करतो. तो सगळ्यांना यामध्ये कॉपरेशन केला तो हे इझी आपल्यासाठी पूर्ण प्रोसेस राहणार आहे. हेलिकॉप्टर तपासतात ते कोण अधिकारी असतात आणि ते कुठल्या पथकामध्ये येतात? तो आम्ही जसा आधी सांगितलं होतं आपल्याकडे 4 पथक आहे. तो त्यामध्ये कोणीही VIP आला, स्टार प्रचारक आला तो त्यासाठी आपण FST जे फ्लाइंग स्क्वॅड आहे ते त्या ठिकाणी जातात आणि त्यासोबत व्हिडिओ रेकॉर्डिंगची टीम आहे ते पण त्यांच्यासोबत जातात. ते VIPचे सोबत जितके बी लगेज आलेला आहे त्यांची तपासणी करतात आणि पूर्ण प्रोसेसची त्या ठिकाणी पण व्हिडिओ रेकॉर्डिंग असतात आणि त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग आपण आपल्या रेकॉर्डसाठी ठेवत आहोत. बरं, हे पथकं 24 तास काम करतात?
हो, आपला जे FSTI, SSTI, इवन व्हिडिओ व्ह्यूइंग आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग टीम आहे. 8-8 शिफ्टमध्ये आपण 24 तास 3 शिफ्टमध्ये काम करतात आणि प्रत्येकाला असा केलेला आहे की जब तक दुसरी शिफ्ट के पर्सन येत नाही तेपर्यंत त्यांना काम कंटिन्यू करावं लागतो. आणि जवळपास आपल्याकडे प्रत्येक टाईपचे व्हेकल आहे, जसं पॉलिटिकल पार्टीचे व्हेकल आहे, पब्लिक ट्रान्सपोर्टची बसेस आहे, रेल्वे स्टेशन. आता तुम्हाला माहिती असेल आपण एक्स-रे मशीन आपण रेल्वे स्टेशनवर ठेवलेली आहे, सो दॅट की लगेच तपासणी करणं इझी राहणार आहे. त्यासोबत आपल्याकडे शासकीय यंत्रणाचे व्हेकल आहे, ॲम्ब्युलन्स आहे, बँकाचे व्हेकल आहे, काही माल घेऊन जाणारे व्हेकल आहे. सगळे व्हेकल आपण तपासणी करतो. टँकर आहे, दुधाचा टँकर आहे, सगळी तपासणी करतो, सो दॅट की कॅशचा मुवमेंट आपण थांबवू शकतो. हेलिकॉप्टर पण आहे. येस, थँक्यू. हे होते विकास मीना. आणि आपल्याला अनेक प्रश्न पडलेले असतील, खास करून नेत्यांचे हेलिकॉप्टर तपासल्यानंतर हा सगळा हे नेमके स्क्वॉड काय आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं असेलच, आणि त्याची सविस्तर उत्तरं त्यांनी दिलेली आहेत आणि कशा पद्धतीने हे स्क्वॉड काम करतं हे देखील त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.